नमस्कार, मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो. आज येळामुषा निमित्ताने आपण शेतात जाऊन पांडवाला चुना लावत असतो व ते पांडव एका झाडाखाली वळीने ठेवले जातात. नंतर त्या झाडाला ज्वारीच्या कडबा लावून शालीने बांधले जातं व पुन्हा त्यांच्यासमोर पूजा मांडली जाते. पूजा मांडणे सुरू आहे. त्याच्या पुढे उंड्याचा निवेद, कानवले, दिवे अशा अनेक पदार्थ पुढे मांडून आपण त्यांची पूजा करत असतो. हे बघा, पूजेचे ताट आपण आता भरत आहोत. त्यामध्ये आरत्या, पंचोपाळ, कानवले, दिवे, साईडला उंड्याची एक प्लेट आहे. हे उंडे आपण बघत आहोत. पंचोपाळा उंड्यावर आपण आता सध्या तूप सोडत आहोत. हे पूर्ण आता आपण तामण भरलेलं आहे. त्यानंतर आपण पांडवाला हळद कुंकू लावत आहोत. पांडवाच्या भोवताली एक झेंडूच्या फुलाचं पहिले झाड आहे. तीच फुलं आपण तोडून या पांडवावर ठेवतो. पांडवाला आपण हळद कुंकू आता लावत आहोत. आता आपण पांडवाच्या समोर नैवेद्य ठेवण्यासाठी थोडी जागा केलेली आहे. आता आपण पांडवासमोर पदार्थ नैवेद्य आपण मांडत आहोत. नारळ, जांभूळ, शेंगाचे लाडू अशा प्रकारे आपण त्यांच्या पूजा समोर आपण मांडत असतो. नारळ, आपण तांब्याची पण आपण पूजा करून घेत असतो. कळस तांब्यावर आपण स्वस्तिक हे काढत आहोत सध्या. असतो आता आपण सर्व पूजाचे साहित्य पांडवासमोर मांडत आहोत. आता आपण देवासमोर पूर्ण नैवेद्य कपड्यावरती आपण ठेवत आहोत. येळामुषा हे बळीराजाचा आवडीचा सण असतो. प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये हे पांडवाची पूजा करत असतात. संपूर्ण पूजा झाली की आपण मस्तपैकी आंबील ही पेत असतो व जेवणही करत असतो. आता सध्या आपण पांडवाची पूजा करत आहोत. वर्षातून हा एक वेळेस येणारा सण आहे. येळामुषाची तयारी आपण येळामुषाच्या अगोदर एक दिवसापासून करत असतो.
आपण आता देवासमोरचे दिवे लावत आहोत, पण वार असल्यामुळे लवकर दिवे पेटत नाहीत. तरीही आपण प्रयत्न करून दिवे पेटवत असू. पूर्ण दिवे आपण आता पेटवलेले आहेत. शेतामध्ये वारा असल्यामुळं पूर्ण दिवे काही जास्त वेळ राहणार नाहीत, पण आपण देवाचा मान म्हणून ते पूर्ण दिवे पेटले आहेत. नंतर आपण आता उदबत्ती लावत आहोत. पूर्ण दिवे लावायचे झाल्यानंतर आपण अशा प्रकारे येळामुशाची पूजा करून झाडाला आपण आंबील शिंपण्याचं पिकावरती काम करत असतो. बळीराजाचा हा खास आवडीचा सण असतो, त्यामुळं पूर्ण वातावरण प्रसन्नतेमध्ये असतं. आपण त्या बळीराजाचं चांगलं हर हर महादेव करत आपण त्या पांडवाभोवती फिरत असतो. चौर चौर चांबल असा हा बळीराजाचा घोषणा देत आपण त्या झाडाला फेऱ्या मारत असतो. व फेऱ्या मारायचं झाल्यानंतर आपण हे आपल्याला आंबिलीचं घागर दिसत आहे व हे देवासमोरील आपल्याला नैवेद्य मांडलेले दिसत आहेत. अशा प्रकारे आपण येळामुषा ही शेतामध्ये आपल्या साजरी करत असतो. पूर्ण पूजा झाल्यानंतर आपण देवाचं दर्शन घेऊन जेवण करत असतो. अशा प्रकारे आपण येळामुषा हे सण आपल्या शेतामध्ये साजरा करत असतो.